जय शिवराय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टूवर्ड्स द नेचर या चॅनलवरती. आणि आज आम्ही चाललो आहोत किल्ले दुर्ग कलावंती या ठिकाणी. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र राजेश आणि आपले गाईड सर्वच काही ज्यांना गाड्यांबद्दल खूप असा नॉलेज आहे, जगदीश दादा. तर चला, आमचा प्रवास चालू झाला आणि आमच्यासोबत संजय दादा पण आहे, ते मागे गाडीमध्ये आहेत. तर बेसवरती पोहोचू तेव्हा एक पूर्ण ग्रुपचा आम्ही व्हिडिओ घेऊ, तेव्हा इंट्रोडक्शन करून देतो तुमच्यासोबत त्यांचा. तर पहा हा व्हिडिओ पूर्ण. जय शिवराय. आज आपण आलोय कलावंतीन दुर्ग. गडप्रभूंचा सगळ्यात पहिला ट्रेक होता कलावंतीन दुर्ग आणि आज परत करतोय. बऱ्याच दिवसांनी आपली ट्रेकिंग चालू केलेली आहे. आज सगळे आहेत, बच्चे कंपनी पण आहे. चला मग वरती जाऊ. बच्चे कंपनीचं इंट्रोडक्शन करून दे ना, बाकीच्यांना ओळखतात. बच्चे कंपनीमध्ये आर्या, हाय आर्या, सृष्टी इकडे बोल, हॅलो बोला. सृष्टी आणि आर्या, चला मग. ॲक्च्युली बऱ्याच दिवसातनं नाही म्हणू शकत, महिन्यातनं ट्रेक करतोय. आणि ॲक्च्युली जगदीश दादा पण बराच गॅप आहे. एन्जॉय करतोय सध्या ट्रेकिंग. क्लायमेट खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण गड ठिकाणी दाखवला आहे. मजा येणार आहे, आज मजा येणार आहे. चला एन्जॉय करूया. भेटूया वर. काढला तर हा गडाचा हनुमान दरवाजा आहे, जो सध्या उद्ध्वस्त अवस्थेत आहे. हनुमान दरवाजाचे आपणास फक्त अवशेष पाहायला मिळतात. आणि पाहूया ड्रोनचे काही सीन. एक स्मॉल ब्रेक घेतलेला, भूक लागलेली. या ठिकाणी जेवणाची सोय होऊ शकते आपली. आणि त्याला तू यांना डिनाय नाही करू शकत. चॉकलेट्स फ्रॉम स्वित्झर्लंड. कालच दादा लँड झाला स्वित्झर्लंडवरून आणि डायरेक्ट कलावंती दुर्गावरती. सलाम दादा तुला. थँक्यू. दादा किती आतमध्ये राहू शकतो का? खूप डीप आहे. नाही दादा, कलावंती दुर्गाच्या पायऱ्या चालू होतील आता, बघू शकता तुम्ही. काय झालं, तू थकली का तिथे? हा, अजून चढायचं आपल्याला. बघ चढणार. ड्रोन शूट बघूया परत एकदा.
किती वेळ आहे? 26 26. तिसरी असेल माझी. अजून पण आलेला नाही. मी किती वेळा आलो मलाच नाही लक्षात तरी. रायगड मला आठवतच नाही किती वेळा गेले. चल 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 चल. थांब थांब थांब. ते दुर्गावरती जगदीश दादा सोबत. आणि दादा ऑलमोस्ट आपण 70% क्रॉस केलेला आहे आपण. ओके. आणि आपण आता आलोय हा प्रबलगड आहे मागे. अच्छा, मागे प्रबळ. आणि आपण आता आहोत ते कलावंतीन दुर्गावर. कलावंतीन दुर्गाच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या अशा स्टोऱ्या आहेत की याचा महाल होता, त्याचा महाल होता. असं काही नव्हतं. ही एक पहाऱ्याची खोली होती. अच्छा. इथून पहारा ठेवायचा. इथून पूर्ण असा कल्याणचा सुभा दिसतोय, पूर्ण पनवेलचा सगळा दिसायचा. त्यामुळे आपला सिल्क रूटचा हे दिसायचा. त्यासाठी हा वॉच टॉवर आहे एक प्रकारे. बेसिकली लोकांनी याला वेगवेगळी नावं दिलीत, तसं काही नाही. खूपच छान माहिती दिली दादा तुम्ही. बेसिकली कलावंती दुर्ग हा एक वॉच टॉवर होता. त्याच्यावरनं म्हणजे एक प्रकारे निगराणी राखायची. चुकीच्या माहिती, चुकीचा इतिहास पसरता कामा नये यासाठी आपण ना जो इतिहास खरा आहे त्याचा समर्थन केलं पाहिजे. बरोबर आहे दादा तुझं. आणि चला जाऊया आपण आता वर. आणि हाच तो शेवटचा पॅच. रस्सीने चढावं लागतं, क्लाइम्बिंग करायला लागतं थोडी. कसं वाटतं तुला वरती आल्यावरती? खूप भारी वाटतंय. अचीवमेंट हो. अचीवमेंट अनलॉक. आणि संजय दादा. दादा तुला रस्सीची गरज नव्हती? नाही होती बरं. रिस्क कशाला? हां देख लियो. हां. आणि संजय दादा पण फायनली वरती आलेला आहे. मला हात दे. येस येस. आणि फायनली आर्या पण आलेली आहे. कुठं पण दे पाय, तुला ना सोडत मी आता. एक मिनिट. आर्या कसं वाटते तुला? हाऊ डू यू फील? बघ खाली बघ, कुठून चढली बघ तू. बघ प्रबलगडास इतिहासात मुरंजनगड या नावाने ओळखले जात होते. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी मुख्यतः उपयोगात येत असे. स्वराज्याच्या प्रारंभीच्या काळात याच प्रबलगडाच्या निमित्ताने शिवरायांना अचानक धनलाभ झाला.
शिवराय हा किल्ला जिंकून विजयी मुद्रेने पालखीत बसून गडावर जाताना त्यांच्या अंगावर शेला वाटेतील एक बोरीच्या फांदीला अडकला. तो सोडून 2-4 पावले पुढे जाताच तोच पुन्हा शेल्याचे टोक त्याच बोरीच्या पुढच्या फांदीवर अडकले. तेव्हा महाराज बोलले, काय निमित्त काठी पुन्हा पुन्हा अडकावेत, खाली खणावे. आणि आश्चर्य म्हणजे खणल्यावर 22 घागरी आणि 4 कढ्या मोहरा होऊन सोन्याच्या कांबी यांनी भरलेल्या सापडल्या. या धनाच्या रूपाने आई भवानीचा कृपा प्रसादच शिवरायांच्या स्वराज्यास मिळाला आणि महाराजांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, हे राज्य व्हावे, हे तर श्रींचीच इच्छा.